स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी, संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक 2025 या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा मुंबईसह कोकण विभागासाठी मर्यादित आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज ठाणे येथे, तर अंतिम फेरी 15 जानेवारी 2025 रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक मंदार टिल्लू, विजय चावरे उपस्थित होते. केळकर पुढे म्हणाले की गेल्या 17 वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे 18वे वर्ष आहे. पूर्वी ही स्पर्धा ठाणे, पालघर, रायगड पर्यंत सीमित होती. आता ती मुंबईसह खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत 25 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या 25 स्पर्धेतून 7 एकांकिका या अंतिम फेरीत येईल. अनेक मान्यवर परीक्षक या स्पर्धेसाठी सहभागी असतात. या स्पर्धेतून अनेक बालकलाकार पुढे आले आहेत. या कलाकारांना व्यासपीठ आणि संधी या स्पर्धेतून मिळत असते, असे केळकर म्हणाले. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक 35,000 रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 व चषक, तर तिसरे पारितोषिक 15,000 आणि चषक, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेतासह प्रथम 2,500 रुपये चषक, द्वितीय क्रमांकासाठी 2,000 व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 1,000 व चषक, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रथम क्रमांक 2,500 व चषक, तर द्वितीय क्रमांकासाठी 2,000 व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 1,000 व चषक असे पारितोषिके दिले जाणार आहेत. पोलीस स्थापना दिवस म्हणजे रेझिंग डे सप्ताहानिमित्त आज 4 डिसेंबर रोजी ठाण्याच्या सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी नौपाडा पोलीस ठाण्याची भेट घडवून आणली. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजासंबंधी माहिती देताना त्यांना पोलीस ठाण्यातील विविध शस्त्र, दारुगोळा दाखवून त्याची अधिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांनी शस्त्र हातात घेऊन ती कशी हाताळायची आणि त्याची माहिती जाणून घेतली. पोलीस स्थापना दिवस म्हणजे रेझिंग डे याचे औचित्य साधून ठाणे पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच निमित्ताने आज सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांना नौपाडा पोलीस ठाण्यातील कामकाजाची व शस्त्रांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना लहान मुलांसंदर्भात घडणारे गुन्हे, सायबर सुरक्षा, सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे तसेच चांगले नागरिक बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे बेवारस वस्तूंना हात लावू नये, तसेच अनोळखी व्यक्तींबाबत काही संशयास्पद माहिती मिळाल्यास शाळेतील शिक्षक व पालक किंवा पोलिसांना याची माहिती त्वरित देण्याबाबत सूचित करून पोलीस हे जनतेचे मित्र असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आली. यावेळी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन तसं पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतींची तिसरी घंटा 3 महिन्यानंतर वाजणार आहे. गडकरी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामानंतर आता दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचे बजेट वाढले आहे. दरम्यान नाट्यगृहाची डेडलाईन हुकली असल्याने कलाकार, रसिक, नाट्यप्रेमींना अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात असलेल्या महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आले. 90 दिवसाच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र नाट्यगृहाच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार असल्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गडकरी रंगायतनमध्ये सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाणार आहे. तसेच काळानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जाणार आहे. रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने 8 कोटी रुपयांचा निधी दिला असून महापालिकेच्या तिजोरीतून देखील खर्च करण्यात येणार आहे. नूतनीकरणात प्रामुख्याने प्रवेशद्वाराची आधुनिक रचना, मुख्य वास्तूचे मजबूतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसन व्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयाचे संपूर्ण अद्ययावतीकरण, ड्रेसिंग तसेच VIP रूम अद्ययावत, CCTV कॅमेरे आदी कामांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी 70,000 रुपयांची लाच मागत 60,000 रुपये लाच स्वीकारणाऱ्या अंबरनाथच्या निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंग्यात अटक केले. सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांच्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. सहकारी संस्था निबंधक कार्यालयातील अनेक तक्रारी गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच लावलेल्या एका सापळ्यात सहाय्यक निबंधक आणि कनिष्ठ लिपिक अडकलेत. तक्रारदार त्यांच्या इमारतीची गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी करण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी लोकसेवक कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील यांनी त्यांच्यासाठी आणि वरिष्ठ अधिकारी दुय्यम निबंधक यांच्यासाठी 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तरतुदीअंती 60,000 रुपये रक्कम ठरवण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. या सापळ्यात विजयसिंह पाटील यांनी 60,000 रुपये रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली म्हणून अडकलेत. त्यामुळे विजयसिंह पाटील यांना रंग्यात अटक करण्यात आली. ही रक्कम स्वीकारण्याकरिता सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्यावरही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलावरील अर्थात नव्या कळवा पुलावरील सुरक्षा साधने 2 वर्षातच गायब झालीत. उड्डाण पुलाखालून गाडी वाहत असल्याने पुलावरील पदपथालगत ठाणे महापालिकेने सुशोभीकरण तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कार सदृश साधने बसवली होती. त्यामुळे पदपथावर फेरफटका मारण्यासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होते. ही सुरक्षा साधने चोरीला गेली असून नव्याने सुरक्षा साधने बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. ठाणे शहरातून नवी मुंबई, मुंब्रा, कळवा, विटवा भागात वाहतूक करण्यासाठी कळवा खाडीपूल महत्त्वाचा आहे. या मार्गावरून हजारो हलकी वाहने वाहतूक करतात. जुना कळवा पूल हा वाहतुकीसाठी अरुंद होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने हा तिसरा नवा खाडीपूल बांधला होता. त्यासाठी महापालिकेने 183 कोटी रुपये खर्च केले. नोव्हेंबर 2022 मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते. उड्डाण पुलामुळे कळवा, कोटनाका आणि साकेत भागात होणारी वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा. पूल उभारताना ठाणे महापालिकेने त्याचे सुशोभीकरण केले होते. तसेच उड्डाण पुलालगत एक पदपथ बनवण्यात आले होते. उड्डाण पुलाखालून ठाणे खाडी वाहते. त्यामुळे महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने या पदपथालगत कार सदृश साधने बसून सुरक्षा कुंपण तयार केले होते. तसेच उड्डाण पुलावर विद्युत रोषणाई देखील केली होती. परंतु उड्डाण पुलावर सुरक्षा रक्षक नसल्याने येथील सुरक्षा साधने आणि विद्युत रोषणाई गायब झाले. पदपथावरून अनेक जण सकाळी किंवा रात्रीच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी येत असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.